तुम्ही वेळात वेळ काढून उपस्थित राहिला. आमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं तेव्हा आमचं जणू पाखरं झालं. आमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं तेव्हा जणू आमचं पाखरू झालं. आकाशी भरारी घ्यायची कशी हे शिकवलं गेलं. आकाशी भरारी घ्यायची कशी हे शिकवलं गेलं आणि ज्ञानाच्या चौकातून आम्हाला मिरवलं गेलं. तोच चौक बघण्याची पुन्हा सळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. खरं तर आजचा कार्यक्रम म्हणजे आपला निरोप समारंभ आहे. इयत्ता 5वीचे जे विद्यार्थी आपल्या शाळेतून चाललेत, फक्त ऍडमिशन कमी होईल आपलं, पण ते जाणार नाही. ते आपल्याला येताना जाताना भेटणार आहे. फक्त आजपासून त्यांचं ऍडमिशन दुसऱ्या कुठेतरी शाळेत होणार आहे आणि ते पण नाईलाजास्तव होणार आहे, कारण आपल्याकडे 6वीचा वर्ग नसल्यामुळे ते दुसऱ्या शाळेत जाणार आहेत. नाही तर बाळांनो तुम्हाला खरंच आम्ही जाऊ दिलं नसतं. जर इथे म्हणजे आमचा पण विषय झाला की इयत्ता 6वीचा वर्ग आम्हाला इकडे आणता येईल का, पण आम्ही कुठेतरी अपयशी ठरलो. पण त्यामुळे आम्ही तुम्हाला सोडतोय, नाही तर तुम्हाला खरंच आम्ही जाऊ दिलं नसतं. फक्त जाताना एकच सांगेल, आपण म्हणजे इयत्ता 1लीला जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुमची परिस्थिती कशी होती. माझ्याकडे एक कविता आहे छान. मी फक्त एक विद्यार्थी म्हणून गण्या नाव घेतलंय. तर शाळेत इयत्ता 1लीला जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेतलं तेव्हा तुमची परिस्थिती कशी होती, म्हणजे तेव्हा तुम्ही कसे होता आणि आता इयत्ता 5वीतून जाताना तुम्ही कसे आहात, तर थोडं एक कवितेच्या रूपाने सांगतो. दाखल होताना गल्लीत ओरडत हिंडणारा गण्या. शाळेत दाखल होताना गल्लीत ओरडत हिंडणारा गण्या एक दिवस बाबांचा बोट धरून लटपटत्या पावलांनी शाळेत आला. दाखल होताना गल्लीत ओरडत हिंडणारा गण्या एक दिवस बाबांचा बोट धरून लटपटत्या पावलांनी शाळेत आला आणि शाळेत नाव घेताना हजेरी पटावर गण्याचा गणेश झाला. तोच गण्या थरथरत्या हाताने हातात पेन्सिल धरू लागला. शिक्षकांचा आधार घेऊन अक्षर गिरवू लागला. तेव्हा त्याला एक वेगळीच जाणीव झाली. शिक्षकांच्या स्नेहाचा स्पर्श, प्रेमाचे बोल त्याला आपसुकच शाळेची गोडी लावून गेले. असा तो गण्याचा गणेश झाला. गबाळ्याप्रमाणे शर्ट पॅन्ट घालणारा गण्या, विस्कटलेले केस आणि गळणारे नाक घेऊन शाळेत येणारा गण्या, पण शाळेच्या संस्कारांनी त्याच गण्याचा गणेश झाला आणि स्वच्छ टापटीप गणवेश घालून तोच गणेश शाळेत येऊ लागला. म्हणजे मला ह्या कवितेमागचा सांगण्याचा उद्देश काय होता, तुम्ही आता आठवा की तुम्ही इयत्ता 1लीला जेव्हा या शाळेत ऍडमिशन घेतलं तेव्हा तुम्ही कसे होतात आणि इयत्ता 5वीतून आता तुम्ही शाळेतून जेव्हा जातायत तेव्हा तुमच्यात किती आमूलाग्र बदल झालाय. बाळांनो, शाळा ही फक्त शिक्षणासाठी नसते. शाळेत आपण फक्त पुस्तकं शिकण्यासाठी किंवा अक्षर गिरवण्यासाठी येत नसतो. इथं आपल्यावर संस्कार केले जातात. कधी बघितलंय का तुम्ही, रस्त्यावर जाताना एक दगड असतो समजा, तो दगड असाच जर पडून राहिला तर त्याच्यावर ऊन, वारा, पाऊस यांचा मारा होतो आणि तो दगड हळूहळू झिजत जातो आणि नामशेष होतो. पण तोच दगड जर एका चांगल्या माणसाच्या हातात पडला, त्याला टाकीचे घाव दिले, तर तोच टाकीचे घाव सोसल्यानंतर त्याच दगडाची मूर्ती होते आणि त्याच मूर्तीला आपण देव म्हणून पुजतो आणि त्याच मूर्तीला आपण पानं फुलं वाहून त्याची पूजा करतो. दगड तोच आहे, फक्त फरक कसला पडला, या दगडाने काय केलं, टाकीचे घाव सोसले आणि त्याला देव पण आलं. मग आमचं म्हणणं काय, तुम्हाला टाकीचे घाव आम्ही कसे दिले, आपण एक कविता शिकलो बघा, एक छोटा बीज जमीन के अंदर था, आग बंद करके वो सोया रहता था. म्हणजे काय, ही कविता का बरं शिकलो आपण, जेव्हा तुम्ही 1लीला आले तेव्हा तुम्ही एका छोट्याशा बी प्रमाणे होते, पण आज मी वृक्ष नाही म्हणत, तुम्ही एक झुडूप झालेले आहात. तर तुमच्या जडणघडणीत सुरुवातीला मॅडमचा वाटा होता, विटनोर सरांचा वाटा होता, गटकर सरांचा वाटा होता, त्यानंतर सर आले, मी आलो, निकिता मॅडम आल्या. या सर्व शिक्षकांनी तुम्हाला खत पाणी घालून आज तुमचं झुडूप बनवलेलं आहे. तुम्हाला झुडपापासून तुमचा प्रवास कुठे करायचा आहे, आता वृक्षाकडे करायचा आहे. तर यामध्ये जसं झाडाला खत पाणी घालतात, त्याबरोबर झाडाला जर रोगराई लागली तर काय करतो आपण, औषधांचा फवारणी करतो. तर मग आम्ही फवारणी कशाने केली होती ना, आपली छडी. त्यामुळे
याचं वाईट वाटू द्यायचं नाही की आम्हाला सरांनी मॅमने छड्या दिल्या. त्या छड्या कशासाठी होत्या? आम्हाला दगडापासून देव घडवायचे होते म्हणून आम्ही त्या छड्या दिल्या. त्यामुळे त्याचा कुठलाही रागरोग मनात ठेवायचा नाही, त्या तुमच्या भल्यासाठी होत्या. आणि इथून पुढे जाताना आपण बऱ्याच गोष्टी अभ्यासाच्या बाबतीत शिकलेलो आहे, पण मी तुम्हाला काय सांगतो नेहमी, ज्ञानवंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा. म्हणजे आपल्याला काय करायचंय, एक आदर्श, संस्कारी आणि संवेदनशील नागरिक घडण्यासाठी प्रयत्न करायचा. आपण विद्यार्थी आहोत, पण आता आपण हे शालेय जीवन संपलं बाळांनो. शालेय जीवनातून आता तुम्ही एक वेगळ्या जगमगत्या दुनियेत जाणार आहे. मला माझ्या शिक्षकांनी सांगितलेलं वाक्य मी जसंच्या तसं, मी काहीच बनवलेलं नाही, जसं तसं तुम्हाला सांगतो. जेव्हा मी इयत्ता 10वी पर्यंत मी छत्री हायस्कूलला होतो, तिथून पुढे मी KTHM ला ऍडमिशन घेणार होतो, तेव्हा आमच्या ज्या पोद्दार मॅडम होत्या त्यांनी मला सांगितलं होतं की दिनेश, तू आता नाशिकला जातोय, नाशिकला जाताना खूप झगमगाट असेल, बाजूला सगळी दुनिया, सगळे विचलित करणारे, तुझी नजर विचलित होईल, असे काही दृश्य दिसतील, देखावे दिसतील, अशा काही गोष्टी घडतील, पण तू विचलित व्हायचं नाही. रेस मधला घोडा बघितलाय का कधी? असा घोडा वेगळा असतो, पण ज्याला रेस मध्ये पळवतात ना त्याला असे हे लावलेलं असतं, त्याला झापडं म्हणतात. ते असे झापडं लावलेले असतात. ते झापडं लावल्यामुळे घोड्याला फक्त समोरचं दिसतं, आजूबाजूला काहीच दिसत नाही. मग तेव्हा तो त्या रेस मध्ये पहिला येतो. मग माझं म्हणणं काय आहे, तुम्ही पण आता आहे ना इथून पुढे असे थोडे झापडं लावा. म्हणजे काय, इथून पुढे तुम्हाला मित्रमैत्रिणी, कधी कधी संगत वाईट भेटते, ती आपल्याला चुकवू शकते. आपण आतापर्यंत खूप चांगले आहोत, पण चुकून आपल्याला, तुम्ही दुसऱ्या शाळेत गेल्यानंतर जर संगत वाईट भेटली आणि जर आपलं लक्ष भरकटायला लागलं, आपलं वळण बिघडायला लागलं, तर अशा वेळेस नक्की आठवा की आपल्याला ते घोड्यासारखे झापडं लावायचे, आपल्याला फक्त आपलं ध्येय दिसलं पाहिजे. एक प्रसंग सांगतो. एक माणूस होता, तो बस स्टँडवर उभा होता आणि त्याला आहे ना, तो चालत चालत पुढे जात होता, तर त्याला एक रिक्षावाला भेटला आणि त्याला बस स्टँड कडे जायचं होतं. तो घरापासून चालला होता आणि त्याला बस स्टँड कडे जायचं होतं. तो त्या शहरात नवीन होता, बस स्टँड शोधत होता. तर त्याला जात असताना त्याला रिक्षावाला दिसला, तर त्याने काय केलं, त्या रिक्षावाल्याला थांबवलं आणि त्याला विचारलं की मला बस स्टँडला जायचंय, तर इथून बस स्टँडची किती घेणार? तर तो रिक्षावाला म्हटला मी 100 रुपये घेईन. मग याला काय वाटलं की बस स्टँड जवळ असेल, जरी मी या शहरात नवीन आहे, मला बस स्टँड माहिती नाही, पण बस स्टँड इथून आसपासच असेल, तर आपण असं करू, याला 100 रुपये देण्यापेक्षा आपण पायी पायी चालत जाऊ. तर त्याने काय केलं, तो पायी पायी पुन्हा चालत गेला. जवळपास अर्धा तास चालला तरी त्याला बस स्टँड काही सापडलं नाही आणि पुन्हा अर्ध्या तासाने त्याला तोच रिक्षावाला भेटला. मग ह्या माणसाने काय केलं, पुन्हा त्याला हात केला. त्याला वाटलं याने आधी 100 रुपये सांगितले, आता याला विचारू आणि आता बस स्टँडचे किती घेणार? तो म्हणे 200 रुपये घेईल. याला ते वाईट वाटलं की अरे, तुम्ही जर मला आधी भेटले तेव्हा 100 रुपये सांगितले, आता मी अर्धा तास चालून आलोय, तर तुम्ही मला कमी सांगायला पाहिजे ना पैसे. तुम्ही मला 10-20 रुपये 50 रुपये सांगा, तुम्ही 100चे 200 रुपये का सांगताय? मग तेव्हा तो रिक्षावाला म्हणे की तुम्ही ना बस स्टँडच्या विरुद्ध दिशेने चालतायत म्हणे. बस स्टँड तुम्ही मला जिथे भेटले ना तिथे 100 रुपये होते, तुम्ही त्या दिशेने न जाता तुम्ही उलट्या दिशेने आल्यामुळे तुमचे अजून 100 रुपये वाढले. त्यामुळे तुम्हाला आता जर बस स्टँडला जायचं असेल तर तुम्हाला 200 रुपये द्यावे लागतील. ही गोष्ट सांगण्यामागचं तात्पर्य काय बाळांनो, आपण प्रयत्न करतो, पण ते प्रयत्न कोणत्या दिशेने होणं अपेक्षित आहे? योग्य दिशेने. म्हणजे तुमच्या प्रयत्नांची दिशा पण योग्य पाहिजे. तुम्ही अभ्यास करताय तर ते योग्य. आता तुम्ही उगाच काहीतरी ऑलिम्पियाडचं घेऊन बसले किंवा आता तुम्ही एखादं चायना भाषा आहे तर चीनी भाषेचं काही वाचत बसले, त्याचा काही उपयोग होणार आहे का? नाही. तर तुमची जी एनर्जी आहे, तुमची जी मेहनत आहे, ती योग्य गोष्टीवर खर्च करा, हे माझं सांगणं आहे. आलं लक्षात? आणि आपण काय शिकलो? वी आर ऍक्शन नाही, वी आर. तर आता नेहमी कुटुंबासारखे राहा आणि इथून पुढे गेल्यावर सुद्धा इतरांना नेहमी मदत करा. आलं लक्षात? आणि आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही असं वागू नये, कोणाला त्रास देऊ नका. आणि विशेष म्हणजे इयत्ता 5वीचे सर्व विद्यार्थी, म्हणजे बर्थडे सेलिब्रेट करण्यापासून तुमचा उत्साह एवढा जबरदस्त असतो बाळांनो. हा शब्द नेहमी लक्षात ठेवा. इतर सर्व शहरातले विद्यार्थी, तुम्ही कधी कधी शहरात गेल्यावर असं वाटतं की आपण खूप कमी आहोत, असं मनात कुठेच आणू नका. मी तुम्हाला परवा काय वाक्य सांगितलं परीक्षा चालू असताना? काय सांगितलं? खेड्यातले मुलं कधीच कमी नसतात. आपल्याकडे भले कदाचित ज्ञान कमी असेल, कदाचित म्हणतो आपण, नाही,
ज्ञानाने कमी नाही, पण कदाचित ज्ञान कमी असलं तरी आपल्याकडे बाकीच्या गोष्टी खूप चांगल्या आहेत, त्यामुळे आपण कधीच कमी पडणार नाही. त्यामुळे कधीच स्वतःला कमी लेखू नका. भले आपण 1-2 अक्षर कमी शिकलेलो असो, कदाचित त्याच्यात आमचा दोष असेल, पण तुम्हाला सांगतो तुम्ही कुठेच अडणार नाही. कारण काय, सर्व गोष्टी ज्ञानावर नसतात. काही ठिकाणी ना खिशात 1 रुपया नसताना सुद्धा आठवडे बाजारात 100 रुपयाचा बाजार करून आणण्याची ताकद आपल्यात पाहिजे, आणि ती तुमच्यात आहे. तेवढं गुणीवचन आपल्याला जमलं पण पाहिजे. नुसतं पुस्तकी किडा होऊ नका. माझं एकच सांगणे तुम्हाला, पुस्तकी किडा व्हायचं नाही, सर्व गुण संपन्न व्हायचं. सर्व गोष्टींमध्ये भाग घ्या. नुसतं मी फक्त परीक्षेतच 1 नंबर आणेल असं नाही. हस्ताक्षर स्पर्धा नाव द्या, निबंध स्पर्धा नाव द्या, मैदानी खेळांमध्ये नाव द्या, स्पेलिंग बी, मॅथ्स बी नाव द्या. आलं लक्षात? तर सर्व गोष्टींमध्ये सरस करा. आणि या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो की इयत्ता 1ली पासून तुम्हाला ज्या ज्या शिक्षकांनी घडवलं, आज त्यांचं स्मरण करा. कारण तुमच्या जडणघडणीत आज तुम्ही 5वी पर्यंत पोहोचले, तर या सर्व शिक्षकांचा तुमच्या जडणघडणीत खूप मोलाचा वाटा आहे. त्या सर्व शिक्षकांचा आज स्मरण करा, कारण त्यांच्यामुळे आज तुम्ही इथे. आलं लक्षात? तुम्हाला वेळोवेळी सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं. सुरुवातीपासून गटकर सर असतील, शेटे मॅडम असतील, निकिता मॅडम असतील, खरात सर असतील, विटनोर सर असतील, या बऱ्याच शिक्षकांनी तुम्हाला तुमच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचललाय. त्यांच्यामुळे तुम्ही आज इथे आहात. तर त्यांचं स्मरण करा. त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही आज इथे. आलं लक्षात? मला तर तुमच्या सोबत खूप कमी काळ भेटला, 1च वर्षाचा काळ, पण तुम्ही खूप भरभरून, म्हणजे तुम्हाला सांगतो तुमच्या प्रश्नांमधून, यांच्या प्रश्नांमधून खूप शिकायला भेटलं. कारण तुम्ही जेव्हा प्रश्न विचारत होते ना, त्या प्रश्नातून मला कळत होतं की नाही, मला अजून अभ्यास करण्याची गरज आहे. मला शिकवताना यांना या अडचणी येतात. तुम्हाला मॅथ्स शिकवताना जेव्हा तुम्ही काही प्रश्न घेऊन येत होते, तेव्हा मला कळायचं की नाही, मी शिकवतोय ती वरची लेवल आहे, मला थोडं यांच्या पातळीवर जाऊन शिकवणं अपेक्षित आहे. शिक्षक किती हुशार आहे याला महत्व नाही, तो विद्यार्थ्यांना किती हुशार करतो ते खूप महत्वाचं आहे, असं मला पवार गुरुजींनी सांगितलं होतं. आठवतं पवार गुरुजी? आठवतं? तर त्या पवार गुरुजींनी मला सांगितलं होतं. त्यामुळे तुम्हाला सांगतो की कुठे जर आम्ही कमी पडलो असेल तर त्याबद्दल आम्ही क्षमस्व, पण तुम्हाला सांगतो तुम्ही कुठेही कमी पडू नका आणि स्वतःला कमी लेखू नका. आणि ज्या ज्या वाईट सवयी, आपण काय शिकलोय, दळणातून काय निवडायचे आणि काय गोळा करायचं, का आपण असं करतो, दळण बाजूला टाकतो खड्याजवळ करतो. आपण आता काय केलंय, हळूहळू आपल्या दळणातले काय निवडले, खडे. ते खडे इथेच सोडून जा, छान छान दळण घेऊन जा आणि त्याच्यापासून छान छान चपात्या बनवा आणि एक आदर्श नागरिक बनून देशाचं नव्हे, आपल्या गावाचं पण नाव रोशन करा. शाळेविषयी नेहमी अभिमान ठेवा आणि कुठेही असाल तर आमच्याविषयी आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा आणि कधी अडचण आली तर आमच्या सर्वांच्या कॉन्टॅक्ट मध्ये या. पुनश्च एकदा तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.